भारतरत्न संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आजच्या ह्या बालसभेचे अध्यक्ष कुमार ऋत्विक, त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील आमचे शिक्षक बंधू जयदास सर, विशी पाटील सर, निवेदक आणि माझ्यासमोर बसल्या तुम्ही लहान लहान मुलांना, आजचा दिवस जर पाहिला तर हा एक विशेष असा दिवस आहे. कारण आजचा दिवस जेवढा आनंदाचा आहे तेवढा दुःखाचा पण आहे. कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांचं नाव भीमराव रामजी सकपाल, त्यांचा जन्म पाहिला तर उत्तर प्रदेशामध्ये महू या गावचा, पण त्यांची जन्मभूमी जरी उत्तर प्रदेशातली असली तरी त्यांची कर्मभूमी मात्र महाराष्ट्रात आहे. आता लहानपणापासूनच बाबासाहेब हे खूप 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 हुशार होते. नुसते हुशार नव्हते, खूप खूप हुशार होते. आणि अशा ह्या बाबासाहेबांनी लहानपणापासूनच अभ्यासामध्ये खूप प्रगती केली होती. लहानपणापासून त्यांचे वडील हे ह्याच्यामध्ये मिलिटरी मध्ये सर्व्हिसला होते आणि त्यामुळं त्यांची बदली व्हायची इकडे तिकडे. त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये थोडासा प्रॉब्लेम यायचा, पण तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी एक जिद्द ठेवली होती. तुमच्यासारखे लहानपणी शाळेत, मराठी शाळेत शिकत, इंग्लिश शाळेमध्ये शिकले ते, इंग्लिश शाळेमध्ये शिकत असताना आता त्यांची परिस्थिती सामान्यच होती. वडील सर्व्हिसला होते पण तरी सुद्धा सर्वसामान्य अशी परिस्थिती होती. आणि अशा काळामध्ये ज्या वेळेला ते लहानपणी प्रायमरी शिक्षण घेत होते त्या वेळेला जसं आपल्याला दुपारचं मध्यान्ह भोजन मिळतं, जेवण मिळतं, त्या काळामध्ये तशी परिस्थिती नव्हती. शाळांमध्ये मध्यान्ह भोजन नव्हतं, शिवाय घरून टिफिनची डब्याची व्यवस्था होत नव्हती. आणि अशा वेळेला ते दप्तर घेऊन शाळेत जायचे. दुपारची जेवायची सुट्टी व्हायची, त्या वेळेला सर्व मुले घरून डबे आणायचे. ते सर्व मुलं डबे खात बसायचे, पण बाबासाहेबांकडे डबा नसायचा. मग त्या वेळेला बाबासाहेबांनी काय करायला हवं होतं? आपल्यासारखं बाहेर अंगणात जायला पाहिजे, रणांगणात, आणि इकडे तिकडे उड्या मारायला पाहिजे. पण तसं नाही केलं बाबासाहेबांनी. पण ते खूप वेळेला खूप ते महत्व देत होते. दुपारचा 1 तास सुट्टीचा जो असायचा त्या वेळेला मुलं जेवण करायची, जेवल्यानंतर बाहेर खेळायची. पण बाबासाहेबांकडे डबा नसल्या कारणाने ते 1 तास एका वर्गातल्या कोपऱ्यात जाऊन बसायचे आणि पुस्तकांचं वाचन करायचे. आपल्याला मात्र वाचनाचा रोग झालाय. आपण मात्र वाचनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पण बाबासाहेबांना लहानपणापासून वाचनाची